पोखरकर नेत्रालय। आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी। मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय। ठिकाण कीर्ती प्लाझा, एसटी स्टँड जवळ, जुने तांबे हॉस्पिटल समोर, संगमनेर। संपर्क 8108 17 63 65। श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे कोल्हार बेलापूर रस्त्याच्या मधोमध बाभळीचं झाड उन्मळून पडल्यामुळे सुमारे 1.5 तास वाहतूक कोंडी झाली। ही घटना आज दुपारी 11:30च्या सुमारास घडली आहे। तर त्यावेळी रस्त्यावर कोणतंही वाहन नव्हतं, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे। या घटनेमुळे वाहनधारकांची प्रचंड गैरसोय झाली असून वाहतूक 1.5 ते 2 तास ठप्प झाली। त्यानंतर कटरनं बाभळीचं झाड कापून क्रेनच्या साह्यानं ते झाड बाजूला घेतलं गेलं आणि वाहतूक सुरळीत करण्यात आली। गेली 3-4 दिवसांपासून श्रीरामपूर तालुक्यासह जिल्ह्यात पाऊस पडतोय। सोसाट्याचा वारा आणि विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटात हा पाऊस सुरू आहे। या पावसामुळे आज दुपारी कोल्हार बेलापूर मार्गावर गळनिंब येथे बाभळीचं झाड पडलं। त्यामुळे या मार्गावरील दोनही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती। गणेश रांधवणे, सी न्यूज मराठी, श्रीरामपूर। सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव। अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध। चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन। तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा।